फजिती केल्या जाते. मतदान चोरीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. आता मतदान चोरी झाली म्हणजे काय की माझं नाव मतदार यादीत होतं आणि माझं नाव मतदार यादीमध्ये आता नाही म्हटल्यानंतर या सरकारने माझं मत चोरलंय, गाळलंय म्हणजे चोरलंय. अनेक जण असताना उघडपणे विचारतात पण यादी तर द्या. यादी द्या. काही मतदारसंघातली यादी दिली पण जिथले निवडणुका झाल्या, जे बिहारमधली निवडणूक झाली त्या बिहारमधल्या असलेल्या निवडणुकीमध्ये ही 10 माणसं आहेत, ही 2000 माणसं आहेत, ही 1000 माणसं आहेत की ज्यांचं मतदान लोकसभेला झालं पण आता विधानसभेला झालं नाही असं न दाखवता आल्यामुळे लोक त्या प्रचाराला बळी पडत नाहीयेत किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणून सामान्य माणसांना पचणारा मुद्दा जो आहे तो मुद्दा आपण असा त्या ठिकाणी उचलला पाहिजे, लढलं पाहिजे. तेव्हा कुठं आपल्यावरती कार्यकर्ता म्हणून लोक विश्वास ठेवतील अशी असणारी परिस्थिती आहे. मी एक म्हणेन की काही मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार अनेक कार्यकर्ते मतदार मागत असतील. समिती जी आहे ती एकालाच कोणाला तरी फायनल करेल. मला डावलल्या गेलं या भावनेच्या पोटी आता हा निवडून कसा येतो मी बघतो. आता मी याला बघतोच हा कसा निवडून येतो. कदाचित तो त्याचं म्हणणं खरूनही दाखवेल की तो निवडून येऊ देणार ना, पाडेल त्याला. पण मी एवढंच विचार करायला लागणार आहे की यामध्ये फायदा कोणाचा? पक्षाचं तर नुकसान झालंच पण फायदा कोणाचा झाला? ज्याच्या विरोधात आपण लढतोय त्याचाच फायदा झाला अशी असणारी परिस्थिती. आणि विरोधकांचेच हात जर आपण मजबूत करणार असू तर मग एवढी वर्ष आपण कशासाठी घालवतो? खासदार, आमदार, नगरसेवक होणं आणि ती इच्छा बाळगणं याच्यामध्ये गैर आहे असं मी मानत. ती सगळ्यांनीच बाळगली. पाहिजे. पण कदाचित मला संधी मिळाली नाही तर मग मी ताटातच माती टाकून मोकळा होणार आहे. ही जी भूमिका आहे ही भूमिका एवढी वर्ष जे काम केलेलं आहे त्याच्यावरती पाणी फिरवू नये हे लक्षात. त्याच्यावरती पाणी फिरवू नये असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून कदाचित चुकीच्या माणसाला सुद्धा उमेदवारी दिल्या जाऊ शकते, मी नाही म्हणत नाही. खऱ्या उमेदवाराला दिली पाहिजे होती, खऱ्या कार्यकर्त्याला दिली पाहिजे होती ही शक्यता आहे. आता प्रभागामध्ये तुम्हीच ठरवलं नाही की कोणाला द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही. प्रत्येक प्रभागातल्या कार्यकर्त्यांनी एकत्र बसून होतील वादावादी माझं म्हणणंच आहे. पण प्रभागामध्ये बसून 4 नावं जर तुम्ही काढली आणि शहर कमिटीला दिली
तर शहर कमिटी ती दावलेल का? तर नाही. पण तुम्ही जर नावं दिली नाही तर मग शहर कमिटी त्यांच्या समोर जे येईल किंवा तिथला कोणताही हुशार कार्यकर्ते, साहेब हे 4 घ्या करा. आता त्यांनी काय गोडबांग केलेला असतो कोणाला माहिती. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या चालत राहणार. आपण असा एकच उद्देश ठेवला पाहिजे. आणि मी असं म्हणेन की फुले शाहू आंबेडकरी मतदार जो आहे त्याचं मतदान हे 100% झालं पाहिजे हे लक्षात. लोकशाहीची गरज इथल्या पाटलाला नाही. लोकशाहीची गरज इथल्या असणाऱ्या ब्राह्मणाला नाही. लोकशाहीची गरज ही दोघांना मोठ्या प्रमाणात, एक मुसलमानाला आणि एक असणाऱ्या उपेक्षित वर्गाला. लोकशाही आहे तोपर्यंत आवाज तुम्ही उठवू शकता. लोकशाही आहे तोपर्यंत तुम्ही आमचा प्रतिनिधी पाहिजे ही भाषा तुम्ही बोलू शकता. राजेशाही सुद्धा होती त्यावेळेस कुठं प्रतिनिधी. त्याच्यामुळे असताना लोकशाहीची आवश्यकता ही इथल्या नाहिरे वर्गाला मोठ्या प्रमाणात आहे. कारण का त्याच्याकडे साधन नाही. जमिनीचं साधन नाही, अर्थव्यवस्थेचं साधन नाही. आणि हे दोन्ही नसल्यामुळे सत्ता ही त्याच्याकडे नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि स्वतःचा असणारा आवाज आणि स्वतःच म्हणणं इथलं उमटलं पाहिजे आणि स्वीकारलं गेलं पाहिजे. तर ती एकच व्यवस्था आहे, ती लोकशाहीची व्यवस्था. आणि म्हणून बाबासाहेबांनी मताचा असताना जी उपमा दिली होती की मत हे अमूल्य आहे. मत हे अमूल्य आहे याचं कारण की तुम्ही हे अमूल्य मत वापरलं, सत्तेमध्ये बसला, तर आज शासनाने असताना, सत्तेमध्ये बसलेला असताना ही जर घरकुल योजना जी आहे शासनाने, 2.5 लाखामध्ये शहरामध्ये तुम्हाला जेवढं बांधता येईल तेवढं बांधा. आता 2.5 लाखामध्ये खुराडा बांधायचा. पण तुम्ही जर सत्तेमध्ये असता तेव्हा एका कुटुंबाला शहरामध्ये व्यवस्थित राहायचं, टिकायचं हे असेल तर त्याला 550 स्क्वेअर फुटाचं घर पाहिजे ही भूमिका घेता आली असते. आणि नियम झाला असता की इथल्या असणाऱ्या प्रत्येक बेघराला किंवा ज्याच्याकडे असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये राहणारा जो आहे त्याला असणारा 550 स्क्वेअर फुटाचं घर हे तुम्हाला कोणी दिलं असतं तर तुमचं मत प्रामाणिकपणे तुम्ही टाकलं असतं. तर त्याचं आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की हे मत अमूल्य मत आहे. आपल्या इथे जुनी मत आहे, म्हण आहे, जसा राजा तशी प्रजा. जसा राजा, आता फक्त उलट झाले. जो मतदार आहे तो राजा आहे आणि सत्तेवरती ज्याला बसवतो तो प्रजा आहे. आता तुम्ही जर घेणे देण्याचे व्यवहार करणार असाल तर तो म्हणतो मला तर लायसन्स मिळालं की ज्यांनी मला बसवलंय त्यांनीच सांगितलं घेणे देण्याशिवाय असणारा व्यवहार करायचाच नाही. त्याच्यामुळे आता तो आपल्यापेक्षा हुशार झालाय
याच्याबद्दल दुमत नाही, पण त्याचं असणारं एक औषध तुमच्याकडे आहे. तुमच्या वस्तीमध्ये नशा करणारी, म्हणजे ज्याला म्हणता येईल की नशेच्या अधीन, आता हा नशेच्या बाहेरच जाऊ शकत नाही, घरात मारामारी करतो, नशेसाठी मारामारी करतो, अशा सगळ्यांना पकडायचं. तो आपला एक महत्वाचा कार्यकर्ता आहे, एवढं लक्षात घ्या. कशासाठी महत्वाचा आहे? कशासाठी महत्वाचा आहे तो मारामारी कशासाठी करतो? त्याला नाक्यावरती उभं करायचं इलेक्शनच्या 2 दिवस अगोदर. 2 दिवस अगोदर नाक्यावरती त्याला उभं करायचं, गल्लीच्या तोंडावरती उभं करायचं. गाडी आली त्याला म्हणायचं याच्यामध्ये पैसे, बॅग घेऊन आपला घरी निघून जा. त्याला पोलिसही हात लावत नाही आणि त्याला पोलिसही कस्टडीमध्ये टाकत नाही. फक्त एवढंच सांग, जाता जाता थोडस पोलिसाला दे आणि उरलेला तू घेऊन जा. तुझा वर्षभराचा बंदोबस्त झाला. मी त्याच्या असताना वर्षभराचा बंदोबस्त मी करून देतो, फक्त मी सांगतो तेवढं कर. आणि वस्त्यांमध्ये तुम्ही 5-6 दिवस अगोदर ही सगळी अशी पोरं उभी केली की वाटप करणारा म्हणतो पोलिसाला हात लावणार नाही आणि मी काही केलं तर चालणार.